नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अर्जुनने पुराव्याच्या ताकदीने भर कोर्टात तन्वीच्या चिंधड्या उडवताच आता राग आलेला रविराज जेव्हा आता तन्वीला घरी आणत आता त्याचा जाब विचारतो. पुन्हा एकदा खोट्याचा सिनेमा दाखवत तन्वीने आता सगळ्यांची समजूत घातलेली असताना देखील हुशार रविराज तन्वीवरती विश्वास न ठेवता तन्वी ही तिथून निघून जाते. पण इकडे आता हुशार रविराजला तन्वीवर संशय येऊन आता तन्वीच्या पाळतीवरती लागून रविराज हा जेव्हा आता तन्वी पुन्हा महिपतच्या घरी जाते आणि महिपतच्या घरी जात असताना रविराज आता तन्वीला कसा बघतो आणि तन्वीचा पाठलाग करून आता महिपतच्या घरी येत आता सगळ्यात मोठा तगडा पुरावा रविराज हा तिथे तन्वीच्या तोंडातून कसे वदवतो आणि प्रियानेच विलासच्या खुनात विलासच्या मोबाईलमधून मेसेज पाठवल्याचे सत्य तन्वीने तिच्या तोंडाने तिथे वदवताच आता हुशार रविराजने तो भयानक पुरावा त्याच्या मोबाईलमध्ये घेऊन रविराज आता तो पुरावा अर्जुनकडे देऊन आता तन्वीची आता अश्विन कोणत्या भयानक सत्याने आणि कशी हकालपट्टी करतो, रविराज हा तन्वीसोबतचे संबंध कसे कायमचे संपवतो आणि भर कोर्टात तो पुरावा घेऊन येत अर्जुन आता तन्वी ही विलासच्या खुनात सहभागी असल्याचे कसे सिद्ध करतो, हे सगळं आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यामध्ये आता अर्जुनने भर कोर्टात तन्वीच्या विरोधात आता खूप काही पुरावे दाखवून तन्वी ही विलासच्या खुनामध्ये विलासच्या मोबाईलमधून मेसेज करत आता तन्वीने सगळं काही आता भर कोर्टात खोटं सांगितलं हे आता अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. आणि त्यानंतर आता रविराजला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि रविराज अश्विन समोर आता प्रियाचे खरे सत्य आलेले असते. काही जरी झालं तरी तन्वी ही विलासच्या खुनामध्ये खोटं बोलू राहिली हे आता रविराजला चांगलं समजलेलं असतं. आणि आता सायकोटिस्टसमोर अर्जुनने जी टेस्ट घेतली तन्वीची चौकशी केली त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपात झाला नसल्याचे आता रविराजने भर कोर्टात सांगितलेले असते आणि तन्वीच्या विरोधात जे काही सत्य आहे ते रविराजने आता दाखवून दिलेले असते. इकडे आता रविराजने सुनावणी संपल्यानंतर अश्विन आणि तन्वीला त्याच्या घरी बोलावलेलं असतं. जेव्हा आता तन्वी ही अश्विनसोबत रविराजच्या घरी येते त्यावेळेस आता रविराजने तन्वीला प्रश्न केलेला असतो की साक्षी आणि तुझे खुनाच्या अगोदरपासून संबंध होते हे तू मला का नाही सांगितलं. तेव्हा आता पुन्हा रडत एक नवीन नाटक रचत तन्वी म्हणते की साक्षीने मला ड्रेस डिझायनिंगच्या कोर्ससाठी पैसे दिले होते आणि हे जर तुम्हाला कळालं असतं तर तुम्ही पुन्हा माझ्यावर रागवला असतात आणि तेच पैसे साक्षीने मला देताना त्या कॅफेमध्ये आता त्या CCTV फुटेजमध्ये कैद झाले होते. त्याच्यानंतर माझे आणि साक्षीचे कोणतेही संबंध नव्हते. एवढंच नाही तर बाबा मी साक्षीचे सगळे पैसे कर्जाचे पुन्हा व्याजासकटसुद्धा परत केले आणि असे म्हणत तन्वीने साक्षीच्या मोबाईलवर फोन केलेला असतो आणि तो फोन आता महिपत उचलतो. तन्वी म्हणते की माझे बाबासमोर उभे आहेत साक्षी आणि तू सांग ना मी तुझ्याकडून जे पैसे घेतले होते कर्जाचे ते सगळे व्याजासकट परत केले की नाही. महिपतला आता तन्वीचा कावा महिपतने ओळखलेला असतो आणि लगेच आता महिपत म्हणतो की साक्षी आता फोन घेण्यासाठी इथे नाही आहे आणि तू जे पैसे घेतले होते ते पैसे तू दिलेत आणि आता तुझा आणि साक्षीचा काही संबंध नाही. बस असे म्हणत आता महिपतने फोन ठेवलेला असतो. तरीसुद्धा रविराजने आता तन्वीवरती विश्वास ठेवलेला नसतो. रविराज म्हणतो की जेव्हा पुढच्या सुनावणीत अर्जुन आता कोणता पुरावा आणतो आणि ते मी बघेन आणि नंतर मग काय करायचं ते ठरवेन असे म्हणत आता रविराजने तन्वीवर विश्वास ठेवायला नकार दिलेला असतो. पण इकडे मात्र तन्वीच्या या नाटकाचा अश्विनवरती तर इफेक्ट झालेला असतो आणि अश्विनने तन्वीची बाजू घेतलेली असते. अश्विन म्हणतो की तन्वी यांनी जरी तुझ्यावर विश्वास ठेवायला वेळ मागितला असेल पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे म्हणत आता अश्विन तन्वीला घरी घेऊन जाऊ लागतो. इकडे आता अर्जुन आणि सायली घरी येतात. अर्जुनने आता प्रताप आणि कल्पनाला कोर्टामध्ये
तन्वीच्या विरोधात काय काय पुरावे मिळाले, विलासच्या खुनामध्ये तन्वीचा कसा सहभाग होता हे प्रत्यक्ष अर्जुनने सगळी काही हकीकत सांगितली असते. आणि त्यामुळे आता प्रताप आणि इकडे कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो. तरीसुद्धा कल्पनाचा विश्वास बसत नसतो आणि लगेच आता कल्पना म्हणते की खरंच का हो तन्वी असे वागू शकते का. तेव्हा आता अर्जुनला राग येतो आणि अर्जुन म्हणतो की मम्मा तुला एवढा माझ्यावरती विश्वास नाही आहे का. कोर्टात जे जे काही झालं आहे ते सगळं मी पुराव्यात सगळं सिद्ध केलं आहे, तरीसुद्धा तन्वीवरती तू एवढं आंधळं प्रेम कसं करू शकतेस. तेव्हा आता प्रताप म्हणतो की अर्जुन तसं नाही आहे, पण आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे रे आणि हा धक्का आम्हाला पचवणं खूप अवघड जातं आहे. अर्जुन म्हणतो की पण आता ना यापुढे तन्वी ही खोट्याची महाराणी आहे ना, त्यामुळे हे आता अजून खूप मोठमोठे धक्के तुम्हाला पचवावा लागणार आहे आणि त्यासाठीची ताकद तुम्ही ठेवा, असे अर्जुनने आता प्रताप आणि कल्पनाला सांगितलेले असते. प्रताप कल्पनासमोर आता तन्वीचे सगळ्यात मोठे सत्य आणून अर्जुनने प्रताप आणि कल्पनाचे डोळे उघडलेले असते आणि कल्पनाच्या डोळ्यावर प्रिया नावाची बांधलेली आंधळी पट्टी अर्जुनने सोडलेली असते. इकडे आता मात्र रविराज त्याच्याच डोक्यातून काही तन्वीचा विचार जातच नसतो आणि आता रविराज तन्वीची प्रत्येक गोष्ट अर्जुनने पुराव्यासकट कोर्टात कशी सिद्ध केली याचाच विचार करत बसलेला असतो. इकडे आता अश्विन हा तन्वीला घेऊन घरी येतो. इकडे आता तन्वी येताच आता प्रताप आणि कल्पना तन्वीकडे बघू लागतात आणि आता कल्पना प्रतापला तन्वीचे खरे सत्य समजलेले असते. पण आता प्रताप आणि कल्पना काहीही बोलत नाही आणि आता कल्पनाच्या मनातसुद्धा संशयाची पाल चुकचुकलेली असते. तेवढ्यात आता इकडे सायली आणि अर्जुन हे बेडरूममध्ये आलेले असतात आणि प्रेमाने आता सायली ही आणि अर्जुन आता पुन्हा रोमॅन्टिक झालेले असतात आणि एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सायली ही नेहमीप्रमाणे सगळ्यांसाठी नाश्ता करते आणि त्यानंतर आता सायलीने तन्वीसाठी सुद्धा नाश्ता आणलेला असतो आणि तेवढ्यात आता सायली ही तन्वीला नाश्ता देत असताना तन्वीला आता सायलीचा राग येतो. रागाने सायलीकडे बघत आता तन्वी म्हणते की भर कोर्टात माझ्या विरुद्ध आरोप करून माझ्या विरोधी उभी राहतेस आणि आता मला खोटं नाश्ता देऊन सहानुभूती करण्याचा प्रयत्न करतेस की काय तू सायली. तर आता सायलीला काही कळत नसतं. राग येऊन जोराने तन्वी आता ते नाश्त्याची प्लेटवर हवेत भिरकावते. ते सगळं बघून मात्र आता प्रतापला राग आलेला असतो आणि मोठा धक्का बसून आता उठून उभा राहत प्रताप म्हणतो की तन्वी अगं तू घरात आहेस, घरात आणि तू कसं वागते तुला कळतंय का. आणि घरातल्या माणसासोबत वागण्याची तन्वी ही कोणती पद्धत, असा जाप आणि असा प्रश्न आता प्रतापने तन्वीला विचारलेला असतो. आणि तन्वी म्हणते की बाबा तुम्हाला फक्त माझाच प्रॉब्लेम दिसतोय, पण या सायलीने आणि या अर्जुनने भर कोर्टात माझ्यावरती कोणते आरोप केले तुम्हाला माहिती आहे का. तेवढ्यात आता अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो की तन्वी काय केलं आहे मी कोर्टात, जे काही खरं आहे ना तेच मी कोर्टात पुराव्यासकट समोर आणलं आहे आणि तुझा खरा चेहरा मी कोर्टात आणला आहे आणि कोर्टाला दाखवला आहे. ते ऐकताच आता प्रियाला धक्का बसलेला असतो आणि आता अर्जुन आता प्रियाला म्हणतो की पुढे बघ अजून काय काय होतं आहे ती. तू खोट्याची महाराणी कशी आहे ना याचा एक पुरावा नाही मी समोर आणला आणि नाही तुझा खोटारडा चेहरा सगळ्यांच्या समोर आणून तुझे पितळ उघडे पाडले ना तर नाव अर्जुन लावणार नाही, असे म्हणत आता अर्जुनने प्रियाला तिसरी मोठी धमकी दिलेली असते. आता अश्विनला देखील राग आलेला असतो. अश्विन म्हणतो की दादा जे काही केस संबंधित विषय आहे ना तो कोर्टात बोलायचा घरी नाही. तर अर्जुन म्हणतो हे तुझ्या बायकोला सांग, कारण तुझी बायकोने आता जो काही कोर्टातला विषय घरी काढला ना म्हणून मला हे बोलणं भाग पाडलं, असे म्हणत आता अर्जुनने अश्विनला देखील गप्प केलेले असते. इकडे आता प्रियाला रात्री झोपच येत नसते. प्रिया ही डोक्याला हात लावून विचार करत असते आणि इकडे आता महिपतसुद्धा आता विचार करत असतो. आणि अखेर दुसऱ्या दिवशी आता नागराज हा तन्वीला फोन करून आता महिपतने बोलावल्याची सांगतो. तन्वी म्हणते की अहो काका तुम्हाला काही कळतंय का, आता किती वातावरण पेटलं आहे, माझ्यावरती सगळ्यांची करडी नजर आहे, डोळ्यात तेल घालून तो अर्जुन माझ्यावर नजर ठेवून आहे. मी थोडी जरी बाहेर पडले ना तरी आता जर त्याला समजलं तर या घरातून मला डायरेक्ट बाहेरचा रस्ता दाखवील.
तेव्हा आता नागराज म्हणतो की सगळ्यांचा डोळा चुकून येईल. तर आता कसेबसे नागराजने तन्वीला पुन्हा तयार केलेले असते. गुपचूप तन्वी आता पुन्हा बाहेर जाते आणि इकडे आता तन्वी बाहेर जाऊन आता नागराजसोबत महिपतच्या घरी आलेली असते. आणि त्याच वेळेस मात्र आता योगायोगाने रविराज हा रस्त्याने जात असताना रविराजला तन्वी दिसते. पटकन आता तन्वीचा पाठलाग रविराज करतो. तन्वी आता महिपतच्या घरी गेल्याचे भयानक सत्य रविराज समोर आलेली असते आणि पटकन त्याच्या कारमधून उतरत रविराज हा आता तन्वीचा पाठलाग करतो. इकडे आता आतमध्ये महिपत साक्षीसोबत बसलेला असतो. तन्वी आणि नागराज देखील तिथे येतात. तेव्हा आता इकडे महिपत आणि साक्षी तन्वी या नंतर पुढे काय काय करायचे याचा आता विचार करू लागतात. आणि त्यानंतर आता इकडे महिपतने तन्वीला चांगलं धारेवर धरलेलं असतं. महिपत म्हणतो की तन्वी, अगं तुला हे सगळं कोर्टात खोटं सांगण्याची काय गरज होती? आणि केलं तर केलं, त्या सायकोलॉजिस्ट समोरसुद्धा तुला खरी साक्ष देता आली नाही जी तू कोर्टात दिली होती. तन्वी म्हणते की अहो मी तेच सांगितलं होतं, पण त्या अर्जुनकडे कुठेहून एवढे पुरावे आले काय माहिती. आणि त्याने जसा खून केला तसं सगळं काही कोर्टात सांगितलं. अहो विलासच्या मोबाईलवरून मीच मेसेज केला हे देखील त्याने जवळपास सिद्धच केलं होतं. तर आता ते सगळं रविराज दरवाजातून ऐकतो आणि रविराज समोर विलासच्या मोबाईलवरून तन्वीने मेसेज केल्याचे भयानक सत्य आलेले असते. आणि अखेर रविराज पटकन त्याचा मोबाईलमध्ये तन्वीचा तो सगळं बोलणं रेकॉर्ड करतो. रविराजकडे आता सगळ्यात मोठा पुरावा मिळालेला असतो आणि त्या क्षणी तन्वीचे भांडे फुटलेले असते. आणि विलासच्या खुनामध्ये विलासच्या मोबाईलवरून मेसेज पाठवणारी दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी असल्याचे आता रविराजला समजते. ताबडतोब आता रविराज हा अर्जुनकडे येतो आणि तो भयानक पुराव्याचा व्हिडिओ अर्जुनकडे आता रविराजने दिलेला असतो. रविराज म्हणतो की अर्जुन, तुझंच खरं निघालं आणि तन्वी खोटी निघाली. हा घे तन्वी विरोधातचा पुरावा. विलासच्या मोबाईलवर मेसेज पाठवणारी तन्वीच होती हे तिने तिच्या तोंडाने वदवले असे म्हणत तो व्हिडिओ आता रविराजने अर्जुनला दिलेला असतो. आणि आता तो व्हिडिओ सगळ्या सुभेदारांसमोर आणून तन्वीचे पितळ उघडे पाडत अर्जुन आता तन्वीला कसा बाहेरचा रस्ता दाखवतो. आणि भर कोर्टात तन्वीने विलासच्या मोबाईलवर मेसेज केला होता आता अर्जुन त्या पुराव्याने कसे सिद्ध करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.